हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 बघत आहे आपण. यामध्ये आपण महत्त्वाचे पुरस्कार बघत आहे आणि राज्यस्तरावरील पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील आणि त्यासोबत आंतरराष्ट्रीय लेवलचे जे काही पुरस्कार आहे सर्व आपण बघणार आहे. तर दोन भागामध्ये हे डिवाईड केलेलं आहे लेक्चर, कारण की छोट्या छोट्या पार्टमध्ये जेव्हा आपण रीड करतो तो खूप महत्त्वाचं ठरते. तर आज आपण राज्यस्तरावरील पुरस्कार बघू. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हे कोणाला मिळालेला आहे? भूषण पुरस्कार मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करणारे अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. पण कधी देण्यात आला? 2024 मध्ये. कुठे? तर 57व्या मराठी राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये. कोणाच्या हस्ते देण्यात आला? मग एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. आता कोणाच्या हस्ते देण्यात आला महत्त्वपूर्ण आहे. इथे तुम्हाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या किंवा राज्यपाला थ्रू अशा पद्धतीने प्रश्न यामध्ये तयार करून आयोग फसवू शकतो. तर लक्षात द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. तर अशोक सराफ यांच्याबद्दल माहिती म्हटलं तर टोपण नाव काय आहे त्यांचे? महानायक, अशोक सम्राट आणि मामा या टोपण नावाने ओळखले जाते त्यांना. तर 1969 मध्ये जानकी या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. महाराष्ट्र भूषण 2023 मध्ये मिळाला त्यांना. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 मध्ये आणि व्ही शांताराम पुरस्कार त्यांना 2006 मध्ये आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2000 मध्ये मिळाला त्यांना. पुरस्काराबद्दल जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. तर कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन पण असो आणि आरोग्य सेवा याबद्दल दिला जातो. हे क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. स्थापना या पुरस्काराची 1995 मध्ये झाली, मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी. तर स्वरूप जर बघितलं 25 लाख लक्षात ठेवा. स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पहिले विजेते जर म्हटलं तर पु ल देशपांडे साहित्य क्षेत्रासाठी 1996 मध्ये देण्यात आला यांना. निवड समितीचे काही लक्ष आपल्याला अध्यक्ष काही गरज नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे विजेते आता पु ल देशपांडे पहिले साहित्यासाठी 1996 मध्ये देण्यात आला. दुसरी लता मंगेशकर संगीत क्षेत्रासाठी 1997 मध्ये. बाकी नंतर मग 1900 लक्षात ठेवा. आप्पासाहेब धर्माधिकारी समाज प्रबोधनसाठी 2022 मध्ये मिळाला त्यांना. आणि आता 20वे अशोक सराफ नाट्य चित्रपट 2023 साठी. आणि त्यामध्ये 18वे जर बघितलं तर आशा भोसले संगीत क्षेत्रासाठी पण देण्यात आला त्यांना. रतन टाटा यांना पण मिळालेला आहे 10व्या क्रमांकावर जर बघितलं तर उद्योगासाठी 2006 मध्ये. एवढं लक्षात ठेवा. तर सर्व काही पुरस्कार आपल्याला महत्त्वाचे नसतात. जे महत्त्वपूर्ण परीक्षेमध्ये विचारले जातात तेच पुरस्कार आपल्याला विचारतात. कारण की तुम्ही मागील प्रश्न जर बघितले तर पुरस्काराबद्दल काय काय विचारले जाते, पुरस्कारामध्ये त्यांना कोणाच्या हस्ते देण्यात आला आणि पुरस्कार कितव्या क्रमांकाचा देण्यात आला आणि या पुरस्कारा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो आणि कधीपासून सुरुवात करण्यात आली, हेच पॉईंट विचारतात. बाकी ते पुरस्कार देणाऱ्याचा तुम्हाला जन्मदिनांक पण विचारणार का? काहीच नाही. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 सुधा मूर्ती इन्फोसिसच्या संस्थापक आहेत. लक्षात ठेवा. 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना. तर कितव्या क्रमांकाचे आहेत हे मानकरी? तर 42व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहे. तर यांनी जे काही पारितोषिक घेतलेलं आहे त्यांची रक्कम जी आहे हे पुण्यातील मेक्स न्यू लाईफ या जे संस्थेला आहे अर्पण केली. तर इन्फोसिसचे संस्थापक NR नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार 2004 मध्ये मिळाला होता आणि एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे पहिलेच दाम्पत्य ठरलेले आहे. लक्षात असू द्या. तर 2006 मध्ये यांना पद्मश्री मिळालेला आहे आणि 2023 मध्ये पद्मभूषण पण यांना मिळालेला आहे सुधा मूर्ती यांना. आपलं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सुरुवात आहे 1 ऑगस्ट 1983 पासून आणि टिळक स्मारक ट्रस्ट हेच दिले जाते पुण्यातर्फे आणि 1 लाख रुपये स्वरूप आहे आणि 1 ऑगस्टला वितरण केले जाते ज्यावेळेस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. तर देशाच्या विकासासाठी उन्नतीसाठी काम करणाऱ्या आणि देशाच्या प्रगतीवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीला हा दिला जातो. तर पहिले विजेते लक्षात ठेवा SM जोशी. तर मागील काही विजेते मग 39व्या क्रमांकाचे 2021 मध्ये सायरस पुनावाला. एवढं काही तुम्ही मागं जाऊ नका. पण 40व्या क्रमांकाचे लक्षात ठेवा 2022 टेसी थॉमस आणि 41व्या क्रमांकाचे 2023 नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान यांना पण मिळालेला आहे 41व्या क्रमांकाचा 2023चा आणि 42व्या क्रमांकावर 2024चा सुधा मूर्ती यांना मिळालेला आहे. तर ह्या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. राजश्री शाहू महाराज पुरस्कार जर बघितलं, राजश्री शाहू पुरस्कार हा पन्नालाल म्हणजे जे काही पत्रकार आहेत हे. तर हे 38व्या क्रमांकाचे वर्ष आहे जे की हे पुरस्कार मिळणारे. तर सुराणा उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील आसू गावाचे एक सामाजिक कार्यकर्ते यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर यंदाचे वर्ष या पुरस्कारात किती आहे मग? तर 38वे वर्ष आहे. लक्षात ठेवा.
तर यामध्ये जर बघितलं तर एस टी महामंडळ कर्मचारी आहे यांच्या प्रश्नासाठी लढा पण त्यांनी दिला आणि त्या संघटनेचे अध्यक्षही होते ते. 69 पुस्तके लिहिली, पण महत्त्वाचे पुस्तक जर बघितलं तर महात्मा गांधी व दलित समस्या, त्यासोबत ज्ञानमाचे अर्थकारण, जडणघडण हे पुस्तके आहेत त्यांची. आणि लातूर भूकंपातील अनाथ मुलांसाठी त्यांनी आपले घर जे आहे हे वसतिगृहासाठी सुरू केले होते. राजश्री शाहू पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर 1984 मध्ये यांची सुरुवात झाली आणि त्यासोबत कोल्हापूर ट्रस्ट यांच्या थ्रू दिला जातो 1 लाख रुपये. जसं की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 1 लाख रुपये आणि यासाठी पण 1 लाख रुपये दिला जातो. पहिला पुरस्कार भाई माधवराव बागल यांना मिळाला आणि क्षेत्र महत्वाचे यामध्ये सामाजिक सांस्कृतिक आहे, कला क्रीडा आहे, साहित्य शैक्षणिक आहे आणि समाज प्रबोधन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना दिला जातो. पण यामध्ये व्यक्ती आणि संस्थेला पण हा दिला जातो राजश्री शाहू पुरस्कार. अलीकडचे काही विजेते तर 34व्या क्रमांकाचे 2019 मध्ये अण्णा हजारे ठरलेले आहे, तर 35व्या क्रमांकाचे मिळालेले आहे 2020 मध्ये तात्याराव लहाने. तर 36वा आणि 37वा लक्षात ठेवा 2022 जनार्दन वाघमारे यांना आणि 2023 मध्ये अजय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना मिळालेला आहे. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो हे. आणि 2024 ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना मिळालेला आहे. लक्षात असू द्या, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तर अनुराधा पौडवाल यांना. पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर 1992 पासून याची सुरुवात झालेली आहे. पहिला पुरस्कार श्रीमती माणिक वर्मा यांना मिळालेला आहे, 10 लाख रुपये स्वरूप आहे. त्यासोबत निवड समितीचे काही घेणे देणे नाही आपल्याला, फक्त एवढं लक्ष ठेवा मागील काही विजेते उषा मंगेशकर, हरिप्रसाद चौरसिया 2021 आणि सुरेश वाडकर हे 2023 साठी आणि आता 2024 साठी अनुराधा पौडवाल. तर मध्य प्रदेश सरकारद्वारे 1984 पासून हा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. आणि प्रसिद्ध संगीतकार जर म्हटलं तर उत्तम सिंग यांना 2022 साठी आणि 2023 साठी एस चित्रा यांना मिळालेला आहे. लक्षात असू द्या, कोणातर्फे दिला जातो? मध्य प्रदेश सरकारतर्फे. इतर जीवन गौरव पुरस्कार आहे, आता हे एवढं काही महत्त्वाचं आहे का? पण वरवर तुमच्या आवश्यक आहे. तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2013 ला स्थापन, विजेते आहे आरती अंकिलकर टिकेकर 2024 चा. त्यासोबत जर बघितलं तर त्यासोबत नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन पुरस्कार 2006 पासून सुरुवात, प्रकाश बुद्धिसागर. त्यानंतर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी हे शुभ दादकर. त्यासोबत जर बघितलं ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2007 संजय महाराज पाचपोरे. जर बघितलं तर विठाबाई नारायणगावकर तर यांना मिळालेला आहे. शशिकला सुक्रे 2023 यांना मिळालेला आहे. तर जनार्दन वायदंडे यांना मिळालेला आहे 2024 चा. तर 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कार आहेत. मग नाटक साठी विशाखा सुभेदार यांना 3 लाख रुपये दिले जाते. कंठसंगीत सुरेश भोसले यांना. आता हे सारे पुरस्कार तुम्ही वाचू शकता, मी तर काही वाचत नाही. तर एवढं सारं वाचण्यामध्ये एवढे पुरस्कार जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत तेच विचारणार आणि पुरस्कारावर 1 ते 2 प्रश्न राहतात आणि एवढे सारे पुरस्कार आहेत, कोणते महत्त्वाचे आहेत मग हेच आपल्याला कळलं पाहिजे. तर आजपर्यंत जे परीक्षेमध्ये विचारले असेल ते पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार विचारलेले आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर 2022 मध्ये पहिला पुरस्कार नरेंद्र मोदी यांना, तर 2023 चा आशा भोसले यांना मिळालेला आहे. एवढं लक्षात ठेवा. इतर पुरस्कार विजेते जर म्हटलं तर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अशोक सराफ. त्यासोबत उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी गालिब नाटक आणि उत्कृष्ट चित्रपट निर्मितीमध्ये रणदीप हुड्डा यांना मिळालेला आहे. बाकी तुम्ही वाचू शकता. तर यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 सौम्या स्वामीनाथन यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे 2023 चा. आता यामध्ये सौम्या स्वामीनाथन जर म्हटलं 19 आणि 2022 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केलेले आहे त्यांनी. पुरस्काराबद्दल जर म्हटलं आता 1995 मध्ये सुरुवात, तर देणारी संस्था तुम्हाला माहितीच आहे यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई 5 लाख रुपये दिले जाते. पहिला पुरस्कार मधु दंडवती यांना. तर राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्य, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तीला दिला जातो. मागील काही विजेते बघा, तर डॉक्टर अभिजित बॅनर्जी 2019, विवेक सावंत 2020, रेणू स्वरूप 2021 आणि अजिम प्रेमजी 2022. आता यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जर म्हटलं तर ह्या आपण राष्ट्रस्तरीय बघितला, तर आता राज्यस्तरीय 2024 चा जर बघितलं ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंग पवार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2 लाख रुपये यासाठी दिले जाते.
आणि 90मध्ये तात्यासाहेब कोरे यांना पहिल्यांदा पुरस्कार मिळाला होता. आणि 2023चा यशवंत मनोहर यांना मिळालेला आहे यशवंतराव चव्हाण पुरस्कार राज्यस्तरीयवरला. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जर बघितलं तर रवींद्र शोभणे यांना जाहीर झालेला आहे. तर या पुरस्कारासाठी जर बघितलं सुरुवात 2012-13 मध्ये सुरुवात झाली. 5 लाख रुपये दिले जाते. तर पहिले विजेते के जे पुरोहित त्यासोबत जर तर पहिले विजेते के जे पुरोहित त्यासोबत मागील विजेते जर म्हटलं तर चंद्रकुमार नलगे 2022चे. आता अति महत्त्वाचे पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार. 5 जणांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर एका वर्षात 5 जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर यापूर्वी 1999 मध्ये एका वर्षात 4 जणांना भारतरत्न जाहीर झाला होता. हे लक्षात ठेवा. याआधी मग तुम्हाला विचारेल की पहिलीच वेळ आहे की 2 पेक्षा जास्त जणांना एकाच वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्याची पहिलीच वेळ आहे असं नाही. 1999 मध्ये 4 जणांना आणि यावेळेस आता 5 जणांना मिळालेला आहे. तर आता सन्मानित संख्या भारतरत्न यांची 53 वर पोहोचलेली आहे. तर त्यामध्ये महिला 5 आहेत, 6 माजी राष्ट्रपती, त्यानंतर 9 माजी पंतप्रधान आणि 7 माजी मुख्यमंत्री यांचा समावेश आहे. 2024 मधील भारतरत्न विजेते कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री, डॉक्टर SM स्वामीनाथन कृषी वैज्ञानिक, त्यासोबत लालकृष्ण अडवाणी भाजपचे ज्येष्ठ नेते, तर PV नरसिंहराव माजी पंतप्रधान आणि चौधरी चरण सिंग माजी पंतप्रधान. हे 2024 मधील भारतरत्न विजेते आहे 5 जणे. त्यासोबत जर बघितलं आपण आता लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर, PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंग हे सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात आहे. SM स्वामीनाथन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेलं आहे. भारतरत्न पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर भारतात सर्वोच्च नागरी सन्मान आहे. तर 2 जानेवारी 1954 पासून याची सुरुवात आहे. तर प्रजासत्ताक दिनी हा वितरित केला जातो 26 जानेवारीला. शिफारस पंतप्रधान करतात आणि राष्ट्रपतीकडे ते शिफारस करतात. तर राष्ट्रपती स्वाक्षरीत सनद, पिवळ्या पानाचे पदक अशा पद्धतीचे ते या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर 1966 मध्ये मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद करण्यात आली. आधी होता का मरणोत्तर? नाही. मग जर बघितलं सुरुवातीला साहित्य, विज्ञान, कला आणि सार्वजनिक सेवांमधील कामगिरीबद्दल दिला जात होता. 2011 पासून आता कोणत्याही क्षेत्रात दिला जातो. लक्षात ठेवा, कोणत्याही क्षेत्रात 2011 पासून दिला जातो आणि 66 पासून मरणोत्तर पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. 1992 मध्ये सुभाषचंद्र बोस मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी हे स्वीकारला नाही, नकार दिला होता. कारण की त्यांच्या मृत्यूचं जे काय आहे कारणच कळलं नव्हतं त्यांना, तर त्या कारणाने त्यांनी स्वीकारला नाही. तर राज्यघटनेतील कलम 18(1) मध्ये असं नमूद केलेलं आहे की हे पुरस्कार जरी तुम्हाला मिळाला पण तुम्ही याचा उपसर्ग म्हणून, प्रत्यय म्हणून असा वापरायची परवानगी नाही. जसं की आता सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न मिळाला, तर भारतरत्न सचिन तेंडुलकर असं ते कुठेही पण नाव सांगत फिरत नाहीत. तर अशा पद्धतीने उपसर्ग आणि प्रत्यय लावता येत नाही. मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे. तर अशा पद्धतीने उपसर्ग प्रत्यय. तर भारतीय म्हणजेच नावाच्या आधी, नावाच्या नंतर अशा पद्धतीने लावता येत नाही. तर भारतीय प्राधान्यक्रमात जर म्हटलं विजेत्यांना 7A क्रमांक दिला जातो, म्हणजे 7व्या क्रमांकातनी त्यांची जी काही प्राधान्यक्रम आहे. तर पहिल्या पुरस्काराचे विजेते 1954 मध्ये C. राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्ण आणि C.V. रमण. मरणोत्तर प्राप्त जर बघितले पहिले व्यक्ती तर लाल बहादूर शास्त्री आहेत. 1966 मध्ये पहिल्यांदा मिळालेला आहे. सर्वात तरुण विजेते जर बघितलं सचिन तेंडुलकर 40व्या वर्षी. भारतरत्न प्राप्त पहिले खेळाडू जर बघितलं सचिन तेंडुलकर आहेत. तर पहिल्या महिला इंदिरा गांधी 1971 मध्ये. पुरस्कार प्राप्ती अभारतीय व्यक्ती कोण आहेत मग? तर खान अब्दुल गफ्फार खान 1987 पाकिस्तानचे, नेल्सन मंडेला 1990 दक्षिण आफ्रिका. तर एकमेव नैसर्गिकीकृत भारतीय नागरिक मदर तेरेसा 1980 मध्ये. सर्वात वयस्कर व्यक्ती जर म्हटलं तर महर्षी धोंडो केशव कर्वे 100व्या वर्षी त्यांना मिळाला. सर्वात वयस्कर मरणोत्तर मिळाला असेल तर मदन मोहन मालवीय 153व्या वर्षी त्यांना मरणोत्तर मिळाले आहे. तर हे आपल्याला भारतरत्न या पुरस्काराबद्दल सर्व काही इन डिटेलमध्ये आपण महत्त्वाच्या बाबी बघितलेल्या आहे आणि या बाबी माहिती असणं आवश्यक आहे. मरणोत्तर कधीपासून? 1966 पासून. 2011 पासून कोणत्याही क्षेत्रात दिला जातो, पण पहिला मरणोत्तर जर म्हटलं लालबहादूर शास्त्री यांना. तर सर्वात तरुण सचिन तेंडुलकर, सर्वात वयस्कर महर्षी धोंडो केशव कर्वे हे माहीत असणं आवश्यक आहे. पहिल्या महिला इंदिरा गांधी 1971 आणि पुरस्कार प्राप्त अभारतीय व्यक्ती नेल्सन मंडेला, खान अब्दुल गफ्फार खान. बघा आता एवढं सारे दिलेलं आहे. तर भारतरत्न पुरस्कार विजेते. आता एवढं सारं काही विचारणार आहे का आपल्याला? पण काय बघायचं आहे? रिसेंटली मरणोत्तर बघायचे आहे कोणाला दिलेलं आहे आणि त्यानंतर हे आपण व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. मग मला तर एवढं काही इम्पॉर्टंट वाटत नाही. मग
तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन मरणोत्तर तामिळनाडूचे आहेत 2024. चौधरी चरण सिंग मरणोत्तर यांना मिळाले आहे उत्तर प्रदेशचे आहेत 2024. पी व्ही नरसिंहराव मरणोत्तर मिळालेलं आहे तेलंगणा 2024 मध्येच मिळाला. लालकृष्ण अडवाणी दिल्ली 2024. तर कर्पूरी ठाकूर मरणोत्तर मिळाले आहे बिहार 2024. तर लालकृष्ण अडवाणी यांना मरणोत्तर मिळाला का नाही. बाकी स्वामीनाथन, चरण सिंग, नरसिंहराव आणि त्यासोबत कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर मिळाले आहे, पण लालकृष्ण अडवाणी यांना नाही. तर नानाजी देशमुख यांना मरणोत्तर मिळालेलं आहे 2019 मध्ये महाराष्ट्रातील. तर भूपेन हजारिका जर बघितलं तर मरणोत्तर आसाममधल्या 2019 मध्ये. प्रणव मुखर्जी पश्चिम बंगालचे होते 2019 मध्ये मिळाले आहे. मदन मोहन मालवीय मरणोत्तर मिळाले आहे सर्वात वयस्कर म्हटलं तर उत्तर प्रदेशचे 2015 मध्ये मिळालेले आहे. तर बाकी गोपीनाथ बारदोली मरणोत्तर आसामचे आहेत. तर एवढं काही महत्त्वाचं नाही वाटत मला ते बाकी मरणोत्तर. पण 2024चे मरणोत्तर कोणाला आणि नंतर तर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मरणोत्तर मिळालेलं आहे महाराष्ट्र 1990 मध्ये. अब्दुल कलाम आझाद यांना मरणोत्तर मिळालेलं आहे पश्चिम बंगालचे होते 1992 मध्ये. ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत. बाकी महत्त्वपूर्ण वाटत नाही, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर कशाला वेळ वाया घालवायचा. तर पद्म पुरस्कार 2024. पद्म पुरस्कार 132 पद्म पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. त्यामध्ये 30 महिलांचा सहभाग आहे. त्यासोबत 8 परदेशी NRI PIO धारक आणि त्यासोबत 9 मरणोत्तर. जर बघितलं तर पद्मविभूषण आता कुणाला दिलेलं आहे तर बैजंतीमाला बाली कलामध्ये तामिळनाडू राज्याच्या. तर कोनिडेला चिरंजीवी आंध्र प्रदेश कलामध्ये. व्यंकय्या नायडू सार्वजनिक व्यवहार आंध्र प्रदेशचे आणि विंदेश्वर पाठक मरणोत्तर आहे. पद्मविभूषण मरणोत्तर कोणाला मिळालेलं आहे हे महत्त्वपूर्ण आहे. तर सामाजिक कार्यकर्ते बिहार आणि त्यासोबत जर बघितलं तर पद्मा सुब्रमण्यम कलासाठी तामिळनाडूसाठी. आता पद्मभूषण जर म्हटलं तर फातिमा बीबी यांना मरणोत्तर मिळालेलं आहे सार्वजनिक व्यवहारमध्ये केरळचे. तर बाकी हर्सुलियन कामा त्यासोबत मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेलं आहे पद्मभूषण कला पश्चिम बंगाल. त्यासोबत यानंतर सत्यव्रत मुखर्जी मरणोत्तर मिळाले सार्वजनिक व्यवहार पश्चिम बंगाल. तर हे पद्मभूषण मरणोत्तर हे लक्षात ठेवा. तर त्यानंतर जर बघितलं तर तोगदान रिनपोचे मरणोत्तर अध्यात्मवाद लडाखचे आहेत. लक्षात द्या लडाखचे आहे स्पेशली म्हणून लक्षात ठेवा. त्यासोबत जर बघितलं तर विजयकांत मरणोत्तर यांना मिळाले आहेत तामिळनाडूचे. पद्मश्री विजेते आता जर बघितलं तर महाराष्ट्रीयन व्यक्ती हे महत्त्वपूर्ण आहे. तर उदय विश्वनाथ देशपांडे क्रीडा. मनोहर कृष्णा डोळे वैद्यकीय क्षेत्रासाठी. तर झहीर काझी साहित्य शिक्षण क्षेत्रासाठी. तर पद्मश्री कोणत्या क्षेत्रासाठी दिलेली आहे महाराष्ट्रीयन व्यक्तीला हे महत्त्वपूर्ण आहे. चंद्रशेखर मेश्राम वैद्यकीय क्षेत्रासाठी. कल्पना मोरपरिया व्यापार उद्योग क्षेत्रासाठी आणि शंकरबाबा पापळकर समाजकार्य. आता मी तर म्हणतो जे की भारतरत्न आपण बघितले त्याबद्दल थोडंसं माहिती असू द्या. बाकी पद्मश्री पद्म पुरस्कार यामध्ये मरणोत्तर कोण आहे महाराष्ट्रीयन कोण आहे एवढंच लक्षात ठेवा. जे हायलाईट केलेल्या बाबीत तेवढं तुम्ही जरी नोट्स काढून रिव्हिजन केलं तर खूप फायदा होईल. बाकी यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. एका मार्कासाठी जास्त फ्रस्ट्रेशनमध्ये जायचं नाही. बाकी आपण इतर टॉपिक महत्त्वपूर्ण कव्हर करायचे. पद्मश्री विजेते परकीय नागरिक. कारण की तुम्हाला माहित आहे की मागील प्रश्नपत्रिका जर बघितल्या काही काही वेळेस तुम्हाला पुरस्कार पण यावेळेस विचारले नाही. त्यांचा ट्रेंड आयोगाचा बदललेला असतो. तर तरी पण आपल्याला बघून घेणं आवश्यक आहे. कारण की उगीच तुम्ही जे कमेंट येतात मग कसं की काही भाग स्किप केला म्हणून. तर ह्या बाबी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. रेजवान बन्या बांगलादेशचे आहे. आता हे एवढं सारं काही पद्मश्रीमध्ये परकीय नागरिक कोणकोणते आहेत. आता परकीय नागरिक कोणकोणते आहेत पद्मश्रीमध्ये. त्यासोबत रेजवान चौधरी बन्या कला बांगलादेशचे आहेत. त्यासोबत शार्लोट चोपिन फ्रान्सचे आहेत. तर त्यानंतर हे व्यक्ती ज्यांना पद्मश्री मिळालेले हे कोणत्या देशाचे हे विचारू शकते सिम्पली. तर फ्रेड नेग्रिट फ्रान्सचे आहेत. फ्रान्सचे 2 व्यक्ती आहेत शार्लोट आणि फ्रेड. त्यासोबत प्रकाश सिंग मेक्सिकोचे. त्यासोबत आता हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. प्रकाश सिंग हे नाव आपलं भारतीय वाटलं पण हे मेक्सिकोचं आहे विज्ञान क्षेत्रामध्ये दिला. आणि किरण व्यास योगासाठी फ्रान्सचे आहेत. फ्रान्सचे 3 व्यक्ती आहेत पद्मश्री मिळालेले. त्यासोबत जर बघितलं तर एक ससिंद्रन मुतवेल सार्वजनिक व्यवहार पापुआ न्यू गिनीचे आहेत. लक्षात द्या. फ्रान्सचे जवळपास 4 आहेत व्यक्ती. साहित्य शिक्षणासाठी PRA पण आहेत. तर ह्या बाबी पद्मश्रीच्या लक्षात ठेवा. हे प्रश्न असे तयार होऊ शकतात. इतर पद्मश्री विजेते जर बघितलं तर भारतातील पहिल्या महिला हत्ती माहूत जर बघितलं तर हे पार्वती बरुआ. त्यानंतर जर बघितलं चामी मुर्मू आदिवासी पर्यावरणवादी. भारतातील पहिल्या सिकलसेल ॲनिमिया नियंत्रण कार्यक्रमाचे प्रणेते जर म्हटलं तर याझदी मानेकशॉ इटालिया. लक्षात ठेवा हे पद्मश्री विजेते आहेत. त्यासोबत उदय देशपांडे जागतिक स्तरावर
मलखांबला लोकप्रियता मिळवून देणारे मलखांब पितामहा म्हटले जाते उदय देशपांडे. तर हे पण महत्त्वाचे आहेत बाबी. बाकी ह्या 2 चार्ट जरी वाचले तुम्ही आणि थोडंसं महत्त्वपूर्ण जरी बाबी बघितल्या याच्यातले तर सफिशियंट आहे. आता पुढे आपण बघू ज्ञानपीठ पुरस्कार. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023. तर 2023 चे विजेते कोण आहेत मग? गुलजार उर्दू कवी आहेत आणि जगद्गुरू रामभद्राचार्य संस्कृतचे. तर संस्कृत भाषेसाठी दुसऱ्यांदा प्रदान करण्यात आला एवढं महत्त्वपूर्ण आहे आणि उर्दू भाषेसाठी 5व्यांदा प्रदान करण्यात आला. तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृत भाषेसाठी दुसऱ्यांदा आणि उर्दू भाषेसाठी 5व्यांदा. ज्ञानपीठ पुरस्कार जर म्हटलं तर सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे. 1961 पासून सुरुवात आणि 1961 मध्ये स्थापना आणि सुरुवात 1965 मध्ये. तर पहिला पुरस्कार गोविंद शंकर कुरूप मल्याळमसाठी मिळालेला आहे. पहिला पुरस्कार मल्याळमसाठी कुरूप यांना. तर स्वरूप 11 लाख रुपये. सरस्वती प्रतिमा सन्मानपत्र. पहिली महिला विजेती जर बघितलं तर आशापूर्णा देवी 1976. तर हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. महत्त्वपूर्ण असो आहे, मरणोत्तर दिला जात नाही. तर पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्याप पुरस्कार लाभलेला नाही आहे. सिंधी भाषेसाठी मिळालेला नाही आहे, मरणोत्तर दिला जात नाही आहे. तर सर्वाधिक वेळा 11 वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर भारतातील 8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो. आता मागील विजेते महत्त्वपूर्ण आहे. तर 54वा 2018 अमिताभ घोष इंग्रजी या साहित्यासाठी. तर 55वा 2019 अक्कितम नंबुथरी मल्याळम आणि 56वा 2021 नीलमणी फुकन आसामी आणि 57वा 2022चा दामोदर मावजो कोकणीसाठी मिळालेला आहे. मराठी विजेते लक्षात ठेवा. तर 10व्या क्रमांकाचे विष्णू सखाराम खांडेकर ययाती कादंबरी तुम्हाला माहितीच आहे 1974 ती. 23व्या क्रमांकाचा विष्णू वामन शिरवाडकर विवा शिरवाडकर विशाखा काव्यसंग्रहासाठी. त्यासोबत 39वा गोविंद विनायक करंदीकर अष्टदर्शनी त्यांचे 2003चे त्यासोबत त्यासाठी. आणि 50वा भालचंद्र नेमाडे हिंदू साहित्यासाठी कादंबरी आहे 2014ची. तर हे मराठी विजेते महत्त्वपूर्ण आहे. 58व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार आहे 2023चे. तर ह्या बाबी आपण महत्त्वपूर्ण पुरस्काराच्या बघितलेल्या आहेत. राहिलेले नोबेल पुरस्कार असो, ऑस्कर असो, त्यानंतर जर बघितलं रॅमन मॅस्करेज असो, हे सर्व काही आपण आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार बघू. बाकी थोडेसे एक आपण म्हणतो ना, तर थोडंसं जर बघितलं तर जे आयोग ज्यावर फोकसच करत नाही ते पुरस्कार पण भरपूर सारे यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पण ते आपण फोकस करायचे नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल ते स्किप पण करायचे नाही तर तुम्ही ते वाचू शकता. व्हिडिओ पॉज करायचा आणि वाचायचा. सर्व पेज तुमच्या डोळ्याखालूनच जात आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांसोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.